बायकोने प्रियकरासोबत मिळून केली नवऱ्याची हत्या. विवाहबाह्य संबंधातून पतीने आपल्या बायकोला संपवलं. म्हणजे आजकाल काय झाले काय कळना, पण अशा पद्धतीच्या बातम्यांना जरा जोरच आलाय. नाही म्हणजे जिकडं बघल तिकडं या विवाहबाह्य संबंधांचं पेवच कुठलंय. नवऱ्याचं बायकोकडं वाईच दुर्लक्ष झालं नाही की काय, महिला लगेच नवीन माणूस शोधतात आणि त्यात बी आपल्यापेक्षा कमी वयाचा. मग काय या तरण्यावाड पोरांचं कौमार्य आधीच उड्या हाणत असते. मग नवऱ्याचं दुर्लक्ष झालेली महिला आणि फणफणत असलेलं पोरग रिलेशन मध्ये येतात आणि इथूनच सगळं गणित बिघडतं. नवऱ्याला बायकोचं लपून छपून सुरू असलेलं अफेअर समजतं आणि त्यांच्यात सुरू होतं भांडण. मग बायको टोकाचा निर्णय घेते आणि आपल्या प्रियकरासोबत मिळून तिच्याच नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन बनवते. सेम ह्याच धाटणीच्या अनेक घटना गेल्या काही काळात घडलेल्या आहेत. या अशा प्रकरणांमध्ये एकतर बायकोनं नवऱ्याला संपवलंय, नाहीतर नवऱ्यानं स्वतःला. नुकतंच देशभर गाजत असलेलं मेरठ हत्याकांड हे सुद्धा त्याच धाटणीचं. पण मग आता अशी प्रकरणं घडत असतील तर मग समस्त नवऱ्या मंडळींनी काय करायचं, हा प्रश्न मात्र या निमित्तानं निर्माण झाला होता. तर त्यावर आता युपी मधल्या एका पट्ट्याने एक भन्याट मार्ग शोधून काढलाय. त्यांना आपल्या बायकोचा अफेअर समजतात तिचं थेट तिच्या बॉयफ्रेंडशीच लग्न लावून दिलंय, तेही अगदी आनंदात. पण हे असं कसं काय, असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल ना. थांबा, लय काळजी करू नका, सगळे सांगतो. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहितीये आपला विषय तर बघा मंडळी, नवरा बायकोचं नातं हे जगा वेगळं असतं. या नात्यात जितकं प्रेम असतं तितकीच काळजी आणि तितकंच सुख देखील असतं. आपल्या जोडीदाराच्या मनातलं न सांगता कळणं म्हणजेच प्रेम. या नात्यात सगळंच कसं अगदी सहज सोपं वाटू लागतं. पण आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळणं म्हणजे नशीबच समजायचं. आपल्या आवडीच्या माणसाचा क्षणभर सहवास जरी लाभला तरी तो हवा हवासा वाटतो. या नात्यात फक्त प्रेम आणि फक्त प्रेमाचीच अपेक्षा असते आणि दोन्ही बाजूनं जर प्रेम असेल तर आयुष्याचा प्रवास कसा नातकुळा होऊन जातो, नाही का. पण जर फक्त आपलं नातं निभवायचं म्हणून निभवायचं असं म्हणून जर त्या बंधनात कोणी अडकलं तर दोघांच्या आयुष्याची पूर्ती लागते. मग अशा नात्यात दोघातलं कुणीही सुखी राहत नाही. अनेकदा आई वडिलांच्या दबावाखाली मुलं जबरदस्तीनं लग्न करतात आणि मग त्या संसारात रमत नाही. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर बघा, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक नवरा आपल्या बायकोचं तिच्या प्रियकराबरोबर लग्न लावून देतोय. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की दोघांच्या लग्नाचा सोहळा पार पडतो. यात त्याची पत्नी खूप रडताना दिसते, कारण नवऱ्यानं इतकं मोठं पाऊल उचललंय त्यामुळे तिला अश्रू अनावर झाले तसं दिसून येत आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अतिशय भयानक व्हायरल होतोय. उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर मध्ये ही सदरची घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीचं लग्न तिच्याच प्रियकरासोबत लावून दिलंय. मुलांचा आपण सांभाळ करू, तू जा प्रियकरासोबत लग्न कर असं म्हणत त्यानं थेट पत्नीचं प्रियकरासोबतच लग्न लावून दिलंय. ही विचित्र घटना संत कबीर नगरातील कटोर जोत गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कटोर जोत गावातील कल्लू नावाच्या व्यक्तीचं लग्न 2017 साली गोरखपूर येथील बुलनचक गावातील तौलीराम नावाच्या व्यक्तीच्या मुलीशी झालं होतं. कल्लूच्या बायकोचं नाव राधिका असं आहे. कल्लू आणि राधिका यांच्यात गोडी गुलाबीचं वातावरण होतं. विशेष म्हणजे लग्नानंतर दोघांमध्ये सगळं काही ठीक होतं. पती पत्नी दोघेही आनंदाने एकत्र राहत होते. त्यांच्या लग्नाच्या 8 वर्षात त्यांना 2 मुली झाल्या होत्या. त्यांचा मोठा मुलगा 7 वर्षांचा आणि त्याचं नाव आर्यन असं होतं, तर एक मुलगी असून तिचं नाव शिवानी होतं. म्हणजे ह्या कल्लू कामासाठी अनेक वेळा घराबाहेर राहत होता. घराबाहेर म्हणजेच परराज्यात. कल्लू घरी राहत नसल्यानं याच काळात पत्नी राधिकाचं एका युवकावर प्रेम जडलं. त्याचं नाव आहे विशाल आणि हा विशाल त्यांच्या गावातलाच होता. या दोघांमध्ये बरेच दिवस संबंध होते, पण काही दिवसांनी त्यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती कल्लूला मिळाली आणि त्यानंतर कल्लूने राधिकाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिने नवऱ्याऐवजी विशालला निवडलं. त्यानंतर या दोघांचा वाद पंचायतीसमोर ठेवण्यात आला. पंचायतीमध्ये राधिकाने नवऱ्याऐवजी विशाल सोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पती कल्लूने आनंदाने पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत म्हणजेच विशाल सोबत लावून देण्याचा निर्णय घेतला. कल्लूने पत्नीला प्रियकराशी लग्न करण्यास सांगितलं. मुलांना आपण सोबत ठेवू आणि त्यांचं पालन पोषण करू असं पतीनं सांगितलं. त्यानंतर पती पत्नी नोटरी करून घेण्यासाठी कोर्टात गेले आणि नंतर मंदिरात पतीनं पत्नीचं लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिलं. दोघांनी मंदिरात एकमेकांना वरमाला घातली. बरं, विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला अख्खं गाव उपस्थित होतं बरं का. पण आता या नवऱ्यानं असा निर्णय का घेतला असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मग व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकार बंधू हे प्रश्न त्यांना विचारायचे राहतात होय. पत्रकाराने मी त्यांना विचारून टाकलेच, का बाबा तू असा निर्णय का घेतला. त्यावर त्यानं त्या पत्रकाराला सांगितलं की मी स्वतःला होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी असा लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
अलीकडच्या काळात पतींची त्यांच्या पत्नींकडून हत्या झाल्याच्या अनेक घटना मी पाहिल्या आहेत. मेरठमध्ये जे घडलं ते पाहिल्यानंतर तर मी माझ्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकराशी करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून आम्ही दोघं सुद्धा शांततेनं जगू शकू, असंही तो पुढे म्हणाला. याशिवाय बबलूनं दोन्ही मुलांचा ताबा ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. त्याचा आणि राधिकाचा घटस्फोट झालेला नसल्यामुळं त्यांच्या लग्नाच्या कायदेशीररित्तेबद्दल विचारलं असता त्यांना म्हटलं की गावकऱ्यांच्या उपस्थित झालं असल्यानं लग्न आमचं कायदेशीर आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचा त्यावर कोणताही आक्षेप नाही असंही त्यानं स्पष्ट केलं. पण मंडळी, नुकतंच मेरठमध्ये मुस्कान रस्तोगीने आपला प्रियकर साहिलच्या साथीनं पती सौरभ राजपूत याची हत्या केली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे करून ते ड्रम मध्ये भरले आणि त्यावर ओलं सिमेंट ओतलं. गेल्याच आठवड्यात हे प्रकरण चांगलं गाजलं होतं. याच घटनेची धास्ती घेत त्या बबलूने मात्र आपला सरळ मधला मार्ग निवडला. बायकोपेक्षा जीव प्यारा असं म्हणत त्याच्यावर आता स्वतःच्याच बायकोचं लग्न लावून देण्याची नामुष्की ओढवली आहे. पण बबलू असा एक माणूस नाही, तर अनेक जण अशी धोका खाल्लेले कार्यकर्ते आहेत ज्यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागलेला आहे. पण बबलूच्या या भूमिकेबद्दल तुमचं म्हणणं काय, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष बारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.